हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आपण खूपच महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. मला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आता अशा कमेंट्स येतात की तुम्ही तुमचं वजन कंट्रोलमध्ये कसं काय ठेवता, आणि हा ऍक्च्युली आजकालचा खूपच महत्वाचा विषय आहे. काय होतं ना, आपण इतके पैसे खर्च करतो आपलं वेट कमी होण्यासाठी, इतकी मेहनत घेतो आपलं वेट कमी होण्यासाठी, कधी कधी आपण चांगलं डाएट देखील करतो वेट कमी होण्यासाठी, आणि जेव्हा वेट कमी होतं तेव्हा आपण ज्या गोष्टी आधी करत असतो त्या एकदम स्टॉप करतो आणि आपलं वजन परत वाढायला सुरुवात होते. तर सगळ्यात पहिलं म्हणजे वजन कमी करण्यासाठी कुठेही पैसे खर्च करण्याची गरज नाहीये. वजन हे तुम्ही घरच्या घरी देखील कमी करू शकता, आणि ते कसं यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ती पहिली तुम्ही जाऊन बघा. आणि जेव्हा तुमचं वजन हे कमी होईल तेव्हा ते कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कित्येकदा असं होतं की लोक म्हणतात, अरे तू बारीक झाली होतीस पण आता तू परत जाड झालीस, असं तुम्ही देखील ऐकलं असेल. किंवा तुझ्या चेहऱ्यावरती दिसलंय आता तुझं वेट वाढलेलं आहे, किंवा वेट जर वाढलेलं असेल तर त्यामुळे आपलं वय देखील जे आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त दिसत असतं. त्यामुळे वजन कमी झाल्यावरती ते तितकंच कंट्रोलमध्ये ठेवणं देखील खूप महत्वाचं असतं. तर मी आता तुम्हाला माझ्यासोबत माझे डेली रुटीन शेअर करणार आहे, किंवा हे सांगणार आहे की मी माझं वजन कसं कंट्रोलमध्ये ठेवते, आणि होप याचा तुम्हाला देखील फायदा होईल. पण पूर्ण दिवसभराचं वेट लॉसचं जे डाएट आहे त्याच्यावरचा तुम्ही व्हिडिओ नक्की पहा, आणि एका महिन्यामध्येच तुमच्या वजनामध्ये झालेला चेंज तुम्हाला जाणवेल, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट. तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील तुमच्यासोबत माझे काही फोटो शेअर केले होते वेट लॉसचे, ते मी मला तुमच्यासोबत आता देखील शेअर करूशी वाटतात. तो म्हणजे माझा हा फोटो. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एका फोटोमध्ये मी तुम्हाला खूप फॅट दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये मी फिट दिसत आहे. सो ही फॅट टू फिटची जर्नी खरं तर खूपच अवघड होती, पण अशक्य नव्हती हे मला माहिती होतं. सो जेव्हा मी वेट लॉस केलं तेव्हा मला कळालं की मला वेट लॉस करायला वेळ लागला, पण ते झालं. आणि आता मला परत ते वाढवायचं नाहीये, कारण मला परत 30 किलो वेट पुट ऑन करायचं नाहीये. 30 किलो वेट मी ऑलरेडी 2 वेळा कमी केलेलं आहे, आणि आता परत ते वाढून कमी करण्यात माझ्यात तरी पेशन्स नाहीये. सो आता जे आहे तेच वजन मी कंट्रोलमध्ये ठेवणार आहे. सो त्यासाठी मी स्वतःलाच काहीतरी एक रुटीन लावलं, आणि ते मी आता फॉलो करते आणि इथून पुढे देखील फॉलो करणार आहे. ते रुटीन म्हणजे असं, मध्ये राहण्यासाठी मी तर सगळ्यात पहिलं सकाळी उठल्यावरती थोड्या वेळ का होईना मी वेळ हा काढतेच, तो म्हणजे व्यायामासाठी. म्हणजेच मी घरच्या घरी सूर्यनमस्कार तरी घालते, ऍटलिस्ट 10 सूर्यनमस्कार तरी घालते, योगा करते, आणि वेळ मिळालाच तर प्राणायाम देखील करते. 2 मुलं असल्यामुळे त्यांचं देखील करावं लागतं, घरात बघावं लागतं, नवऱ्याचं करावं लागतं. त्या सगळ्यामधून पण मला वाटतं की आपण स्वतःसाठी हा टाइम काढलाच पाहिजे, स्वतःसाठी. आणि जर आपण स्वतः खुश असू ना तरच आपण दुसऱ्यांना खुश ठेवू शकतो. सो सगळ्यात आधी मी प्रयत्न करते खूप लवकरात लवकर उठून माझं थोडाफार का होईना व्यायाम करण्याचा. मला जिमला जायला जमत नाही, आणि कित्येकांना जिमला जायला जमत नाही, पण तुम्ही घरच्या घरी योगासनं करू शकता, प्राणायाम करू शकता. हार्डली थोडा वेळ, अर्धा तास तरी. ते झाल्यानंतर मी सगळ्यात पहिलं सकाळी घेते ते म्हणजे गरम पाणी. गरम पाण्यामध्ये मी स्वतःसाठी 3 ऑप्शन ठेवले आहेत. कधी कधी मी गरम पाण्यामध्ये लिंबू टाकते, म्हणजे एक मोठा कपभर गरम पाण्यामध्ये अर्ध लिंबू आणि मध टाकते, किंवा कधीतरी मी रात्री मेथ्या भिजत घालते आणि ते पाणी सकाळी गरम करून पिते. अजून एक ऑप्शन मी स्वतःसाठी ठेवलेलं आहे, ते म्हणजे मी रात्री जिरं भिजत घालते आणि ते पाणी सकाळी गरम करून पिते. सो असे प्रत्येक ऑप्शन मी घेत असते. असं नाही की फक्त मी कोमट पाण्यामध्ये लिंबूच टाकून पिते, पण हे सगळे मेथ्या असो, जिरं असो, एक एक ड्रिंक रोज. म्हणजे आज जर लिंबू पाणी घेतलं तर उद्या मी जिरं पाणी, मग परवा मी मेथ्याचं पाणी. ह्या सगळ्या ड्रिंक्स इतक्या इम्पॉर्टंट आहेत तुमची बॉडी डिटॉक्स करण्यासाठी, आणि सकाळी सकाळी त्यामुळे तुम्ही या गरम पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळेच राहणार आहे तुमचं वजन तुमच्या कंट्रोलमध्ये. नंतर येते नाश्त्याची वेळ. नाश्त्यामध्ये तुम्ही काही खाऊ शकता. मी देखील पोहे असो, उपमा असो, किंवा कधी इडली असो, पराठे असो, हे सगळं खाते. येस, मी चहा पूर्णपणे बंद केलेला आहे,
कधीतरीच असं होतं की मी चहा पिते, कधीतरीच, नाहीतर अजिबात नाही. कारण साखर ही पूर्णपणे मी बंद करायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू आहेत. साखर म्हणजे मी सांगेल तुम्हाला की ते विषासमान आहे. त्यावर देखील मी व्हिडिओ बनवणार आहे की तुम्ही सगळ्यांनी साखर ही सोडली पाहिजे, गोड पदार्थ खाणं हे सोडले पाहिजे. त्यावर मी व्हिडिओ बनवेलच. पण माझं वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मी सध्या अजिबात गोड खात नाही. सो सकाळच्या नाश्त्यामध्ये मी जे आहे ते खाते, प्लस त्याच्यासोबत अवेलेबल असेल ते एक फ्रूट आणि ड्रायफ्रूट्स असं मी नाश्त्यामध्ये घेते आणि माझा पोटभर व्यवस्थित मी नाश्ता हा करते. पुढचा टाईम येतो तो म्हणजे दुपारच्या जेवणाचा. तर दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये जो वेळ असतो त्याच्यामध्ये मी काहीच खात नाही, अजिबात काही खात नाही. कारण जर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला तेवढं केलंच पाहिजे. दिवसभर अरबट चरबट खात राहिलं तर तुम्हालाच कळणार नाही की परत तुम्ही कसे फुगला आहात, ते कसं तुमचं वजन वाढलं आहे ते. सो तुम्हाला जर तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर 3च टाईम खायचं, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. पोटभर करा, मी सांगते पोटभर करा, हवं ते खा, पण त्याच्यामध्ये काही खाऊ नका. सकाळचं जेवण झालं, नाश्ता झाला, सकाळचा नाश्ता झाला की दुपारचं जेवण ह्यामध्ये काही खाऊ नका, आणि दुपारचं जेवण झालं की रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये काही खाऊ नका. 3 टाईम पोटभर खा. सो दुपारच्या जेवणामध्ये मी खाते भाकरी, एक पालेभाजी आणि एक रस्सा भाजी. आमच्याकडे आमच्या सासूबाईंना 2 भाज्या आवडतात आणि मला देखील त्याचा मग खूप फायदा होतो. त्यामुळे रोज पालेभाज्या पोटात जातात, रस्साभाजी पोटात जाते, मस्त मोठी भाकरी खाते मी. चपाती मी अजिबात खात नाही, मला चपाती आवडत नाही. आधी मी खायचे, पण चपाती पूर्णपणे बंद करा, भाकरी खा. खूप भाकरी चांगली असते आणि मी घेतला तर थोडा भात घेते, नाही तर मी भात घेतच नाही. आणि सॅलेड घेते, मला सॅलेड देखील खूप आवडतं. असं मी पूर्णपणे पोटभर माझं दुपारचं जेवण केलं की मी तिथे स्टॉप होते आणि मग मी डायरेक्ट रात्री जेवते. कारण दुपारनंतर रात्रीच्या वेळामध्ये जर तुम्ही मध्ये काही खाल्लं तर तुमची इन्शुलिन लेवल जी असते ती वाढते. सो मी दुपारी जर जेवले तर मी रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये मी 7 तासाचं अंतर ठेवते. 7 तासामध्ये मग मी काही खात नाही. वाटलंच खूप भूक लागली तर मी ताक पिते. आणि मग मी लोकांना पण माझ्या व्हिडिओमध्ये ऑप्शन दिलेत की तुम्ही मखाणे खाऊ शकता किंवा ग्रीन टी पिऊ शकता, पण बाकी काही खायचं नाही. कारण दुपारचं जेवण देखील मी पोटभर केलेलं आहे आणि रात्री देखील मी पोटभरच जेवण करते. आणि रात्रीच्या जेवणामध्ये हलक्या भाज्या, सूप आणि भाकरी आणि अगेन सॅलेड. नो भात, नो चपाती म्हणजे पोळी, हे मी खात नाही. सो अशा प्रकारे मी भरगच्च सकाळचा नाश्ता देखील करते, मस्त पोटभर दुपारचं जेवण, मस्त पोटभर रात्रीचं जेवण करते. पण ह्याच्यामध्ये मी काहीही खात नाही आणि मगच जाऊन वजन हे कंट्रोलमध्ये राहतं. हां, कधीतरीच सण आले, कधीतरीच आपण कुठं बाहेर गेलो चुकून, कधीतरी, नाही तर तुम्ही रोज बाहेर जाल, रोज काहीतरी फंक्शन असतील तर असं नाही. कधीतरीच तुम्ही तुमचं डाएट चीट करू शकता, कधीतरीच तुम्ही गेलेच तर तुम्ही तुमचं मनाला ठेवू शकता आणि खाऊ शकता. पण रोजचं रुटीन तुमचं असंच असलं पाहिजे, त्यामुळे तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहतं. हे मी करते, हे माझं रुटीन आहे. सो वजन कंट्रोल करण्यासाठी फक्त आहारच गरजेचा नसतो, तर तुमची चांगली जीवनशैली देखील गरजेची असते. आणि लास्ट म्हणजे मी रात्री झोपायच्या आधी कंपल्सरी गरम पाणी पिते किंवा मी गरम दूध पिते, म्हणजे हळद टाकून. नो साखर, नो शुगर इज व्हेरी डेंजरस, इट्स अ पॉयझन. मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की साखर आणि साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहेत. सो असं आहे माझं रोजचं रुटीन की ज्यामुळे माझं वजन हे कंट्रोलमध्ये राहतं. आणि ऑलरेडी 2 वेळा 30 किलो वाढवून 30 किलो कमी केलं आहे. ही जर्नी होती खूपच वेगळी, पण ती मी केली आणि मी ठरवलंच होतं की माझं वजन आयुष्यामध्ये 2दाच वाढेल. म्हणजे जेव्हा मी 2दा मला मुलं झाली तेव्हा वाढेल, त्याच्यानंतर मी कधी परत जाड होणार नाही. सो मी ठरवलंच होतं आणि तसंच झालं. पण आता आहे ते वजन मला तसंच ठेवायचं आहे आणि त्यासाठी हा मी डाएट करते, माझं वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी. तर मित्रांनो, तुमच्या खूप सारी डिमांड होती की वजन कमी करायचं तू कसं सांगितलंस, पण आता ते कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं ते पण सांग. सो मला ज्या कमेंट येत होत्या तुमच्या, त्यामुळे मी तुमच्यासाठी माझ्या खूप लवेबल अशा यूट्यूब फॅमिलीसाठी हा व्हिडिओ बनवला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की
नक्की म्हणजे नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करील, तुम्हाला माहिती देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करील. कारण ज्ञान दिलं कीच ते वाढतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची फ्रेंड्स, फॅमिली ज्यांच्यासोबत तुम्ही हे शेअर करू शकता वेट कंट्रोल करण्यासाठी, त्यांना देखील हे सांगा, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि वेट लॉसची जर्नी आणि वेट लॉसचे डाएट ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर मित्रांनो, थँक्यू सो मच. तुम्हाला माझे व्हिडिओ इतके आवडत आहेत आणि तुम्ही मला इतका भरभरून प्रतिसाद देत आहात, त्यासाठी मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळत आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.